तर विद्यार्थ्यांनो एका नव्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आणि आज आपण या सुपर क्लासमध्ये आज झालेल्या तलाठी भरतीचे जी के क्वेश्चन्स कव्हर करणार असल्या कारणास्तव सर्वांनीच या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। चॅनलवर तुम्ही जर नवीन आला असाल तर सबस्क्राइब लगेच करून घ्या। अशाच प्रकारची व्हिडिओज पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी असा आहे की तलाट्यावर नियंत्रण कोणता व्यक्ती ठेवत असतो। तलाट्यावर नियंत्रण खालीलपैकी कोणता व्यक्ती ठेवतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील। मंडळ अधिकारी हा जो व्यक्ती आहे तलाट्यावर नियंत्रण ठेवण्याचे कार्य करतो। सन 2011च्या जनगणनेनुसार आदिवासी लोकसंख्येचे प्रमाण किती टक्के होते? सन 2011च्या जनगणनेनुसार आदिवासीचे जे लोकसंख्येचे जे प्रमाण आहे किती टक्के होते? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी 3 योग्य राहील। 8.6% एवढे 2011च्या जनगणनेनुसार आदिवासी लोकसंख्येचे प्रमाण होते। पुढचा प्रश्न पाहूया। भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त ख्रिश्चन आहेत ते सांगायचं आहे। भारतातील कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त ख्रिश्चन्स आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर भारतातील सर्वात जास्त केरळ या राज्यामध्ये ख्रिश्चन लोक पाहावयास मिळतात। पुढचा प्रश्न पाहूया आपल्यासमोर काय आहे। आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत ते सांगायचं आहे। आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील। डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी आमचा बाप आणि आम्ही ही पुस्तक लिहिलेले आहे। पुढचा प्रश्न पाहूया। या ठिकाणी शिवाजी सावंत यांनी कादंबरी खालीलपैकी कोणती लिहिलेली आहे ते सांगायचं आहे। शिवाजी सावंत यांची कादंबरी खालीलपैकी कोणती आहे? तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील। मृत्युंजय ही जी कादंबरी आहे शिवाजी सावंत यांची आहे। पुढचा प्रश्न पाहूया। स्वराज्य या शब्दाचा सर्वात प्रथम वापर कोणी केलेला होता ते सांगायचं आहे विद्यार्थ्यांनो। स्वराज्य या शब्दाचा सर्वप्रथम वापर जे आहे ते कोणी केलेला आहे? तर आपल्यासमोर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 दादाभाई नौरोजी यांनी स्वराज्य शब्दाचा सर्वप्रथम वापर केलेला होता। पुढचा प्रश्न पाहूया। रयतवारी ही पद्धत खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू करण्यात आलेली होती? रयतवारी ही प्रसिद्ध पद्धत कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। 1820 मध्ये रयतवारी पद्धत सुरू करण्यात आलेली होती। पुढचा प्रश्न पाहूया। नारायण गुरु यांनी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये कार्य केलेले होते? नारायण गुरु यांनी खालीलपैकी कोणत्या राज्यात कार्य केले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील विद्यार्थ्यांनो। केरळ राज्यामध्ये नारायण गुरु यांनी कार्य केलेले होते। पुढचा प्रश्न पाहूया। भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 15 हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ते सांगायचं आहे। भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 15 हे कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील विद्यार्थ्यांनो। भेदभाव करण्यास मनाई याशी संबंधित भारतीय राज्यघटनेतील कलम 15 आहे। पुढचा प्रश्न पाहूया। वैतरणा हा महाराष्ट्रामधील जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात येतो? वैतरणा हा महाराष्ट्रामधील जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील। नाशिक जिल्ह्यामध्ये वैतरणा हा जलविद्युत प्रकल्प स्थित आहे। पुढचा प्रश्न पाहूया। हरिश्चंद्रगड हे शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये येते? हरिश्चंद्रगड हे शिखर कोणत्या जिल्ह्यात येते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील विद्यार्थ्यांनो। अहमदनगर जिल्ह्यामध्ये हरिश्चंद्रगड हे शिखर स्थित आहे। पुढचा प्रश्न पाहूया। या ठिकाणी युनिसेफचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? युनिसेफ या संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। न्यूयॉर्क या ठिकाणी युनिसेफ संस्थेचे मुख्यालय स्थित आहे। पुढचा प्रश्न पाहूया। या ठिकाणी आनंद हा दुग्ध प्रकल्प कोणत्या राज्यात स्थित आहे? आनंद हा दुग्ध प्रकल्प खालीलपैकी भारतातील कोणत्या राज्यात येतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील विद्यार्थ्यांनो। गुजरात राज्यामध्ये आनंद हा दुग्ध प्रकल्प स्थित आहे। पुढचा प्रश्न पाहूया। संपूर्ण भारतीय बनावटीच्या हलक्या लढाऊ विमानाचे नाव खालीलपैकी कोणते आहे ते सांगायचं आहे। संपूर्ण भारतीय बनावटीच्या हलक्या लढाऊ विमानाचे नाव खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील। तेजस असे भारतातील संपूर्ण बनावटीच्या हलक्या लढाऊ विमानाचे नाव आहे। पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थ्यांनो। संवाद कौमुदी कोणाशी संबंधित आहे ते सांगायचं आहे। संवाद कौमुदी खालीलपैकी कोणत्या व्यक्तीशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। राजाराम मोहन राय यांच्याशी संवाद कौमुदी हे संबंधित आहे। पुढचा प्रश्न पाहूया। आर्थिक वर्षातील पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष कोण असतो ते सांगायचं आहे। आर्थिक वर्षातील सर्वात पहिल्या
ग्रामसभेचा अध्यक्ष कोणता व्यक्ती असतो? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. सरपंच हा व्यक्ती आर्थिक वर्षातील पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष व्यक्ती असतो. पुढच्या प्रश्न पाहूया. भारतातील ग्रामीण स्थानिक शासन व्यवस्थेस काय म्हटले जाते? भारतातील ग्रामीण स्थानिक शासन संस्थेस काय म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील विद्यार्थ्यांनो. त्यास ग्रामपंचायत असे संबोधले जात असते. पुढचा प्रश्न पाहूया. डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना कोणी केलेली होती? डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना कोणी केलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील विद्यार्थ्यांनो. व्ही. राज शिंदे यांनी जे आहे डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केलेली होती. पुढचा प्रश्न पाहूया. आपल्यासमोर काय आहे? सुधारकचे संपादक खालीलपैकी कोणते व्यक्ती आहेत ते सांगायचं आहे. सुधारकचे संपादक खालीलपैकी कोणते व्यक्ती आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील विद्यार्थ्यांनो. आगरकर यांनी जे आहे सुधारकचे संपादक व्यक्ती आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी अनुवंशिकतेचा अभ्यास कोणत्या शास्त्रात केला जात असतो? अनुवंशिकतेचा अभ्यास खालीलपैकी कोणत्या शास्त्रात होतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील विद्यार्थ्यांनो. हेरिडिटरी या शास्त्रामध्ये जे आहे अनुवंशिकतेचा अभ्यास केला जातो. पुढचा प्रश्न पाहूया. अनुसूचित जमाती 2011च्या जनगणनेनुसार एकूण किती आहेत ते सांगायचं आहे. अनुसूचित जमाती 2011च्या जनगणनेनुसार एकूण किती आहेत? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य राहील. 705 एवढ्या 2011च्या जनगणनेनुसार अनुसूचित जमाती आहेत. या ठिकाणी पाहून घ्या. पुढचा प्रश्न पाहूया. COP27 CIPC अहवालामध्ये भारताचे स्थान कोणते होते ते सांगायचं आहे. COP27 CIPC अहवालामध्ये भारताचे स्थान कितवे होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील विद्यार्थ्यांनो. या अहवालामध्ये जे आहे भारताचे स्थान 8व्या नंबर होते. पुढचा प्रश्न पाहूया. नई चेतना योजनेचा उद्देश खालीलपैकी कोणता आहे? नई चेतना या योजनेचा उद्देश खालीलपैकी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. लिंग आधारित समानता या योजनेचा उद्देश म्हणजेच नई चेतना या योजनेचा उद्देश आहे. पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थ्यांनो. SNDP चळवळ संबंधित राज्य खालीलपैकी कोणते आहे? SNDP या चळवळीशी संबंधित असलेले राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. केरळ हे जे राज्य आहे SNDP चळवळीशी संबंधित राज्य आहे. पुढचा प्रश्न पाहूया. कॅल्सिफेरॉल हे खालीलपैकी कोणते जीवनसत्वाचे नाव आहे? कॅल्सिफेरॉल खालीलपैकी कोणते जीवनसत्वाचे नाव आहे? ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी 1 योग्य राहील. व्हिटॅमिन डीचे जे आहे कॅल्सिफेरॉल हे एक नाव आहे. पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थ्यांनो. केरळ या राज्यामध्ये पुरुष साक्षरता प्रमाण किती टक्के आहे? भारतातील केरळ राज्यामध्ये पुरुष साक्षरता प्रमाण किती टक्के आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील विद्यार्थ्यांनो. 96.11% एवढे केरळ राज्यातील पुरुष साक्षरतेचे प्रमाण आहे. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी 13th सिनियर महिला राष्ट्रीय हॉकी स्पर्धा 2023 कोठे होणार आहेत ते सांगायचं आहे. 13th सिनियर महिला राष्ट्रीय हॉकी स्पर्धा कोणत्या ठिकाणी होणार आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. आंध्र प्रदेश या राज्यामध्ये 13th सिनियर महिला राष्ट्रीय हॉकी स्पर्धा होणार आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. 1858च्या ॲक्टनुसार पहिले व्हॉइसराय खालीलपैकी कोणते व्यक्ती आहेत? 1858च्या ॲक्टनुसार सर्वात पहिले व्हॉइसराय कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. लॉर्ड कॅनिंग यांनी 1858च्या ॲक्टनुसार भारतातील पहिले व्हॉइसराय ठरलेले आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. भारतामध्ये सर्वात जास्त बर्फाच्छादित व उंच पर्वत असलेले राज्य कोणते आहे ते सांगायचं आहे. भारतातील सर्वात जास्त बर्फाच्छादित व उंच असलेले पर्वत असलेले राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 2 योग्य राहील. हिमाचल प्रदेश हे भारतातील बर्फाच्छादित व उंच पर्वत असलेले एक राज्य ठरलेले आहे. विद्यार्थ्यांनो ही जर आपल्याला व्हिडिओ जर आवडली असेल तर सोडण्याच्या पूर्वी एक लाईक नक्कीच करायचा आहे. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या. तर मिळतो कडा स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.